2026 मध्ये जर हॅकर बनायचं प्लॅनिंग आपण करत असाल तर लक्षात ठेवा हे 5 स्किल या सिक्वेन्स मध्ये फॉलो केले पाहिजेत। नंबर 1 सगळ्यात आधी सुरुवात करा मित्रांनो नेटवर्किंग फंडामेंटल्सने। जर नेटवर्किंगच्या फंडामेंटल कॉन्सेप्ट आत्मसात होत नसतील तर तिथेच तुम्हाला थांबलं पाहिजे। नेटवर्किंग मध्ये इंटरनेट कसं काम करतं हे समजून घेण्याचा प्रयत्न करा। मग ते वायर्ड नेटवर्क असेल, वायरलेस नेटवर्क असेल, एक्झॅक्ट एकदम ट्रान्सपरन्सी तुम्हाला याच्यात आली पाहिजे। TCP IP OSI रेफरन्स मॉडेल याच्या कॉन्सेप्ट तुम्हाला आत्मसात केल्या पाहिजेत। अलॉंग विथ दॅट जेव्हा तुम्ही नेटवर्किंग फंडामेंटल करतात बरेचसे टूल्स जे हॅकिंग साठी लागतात, फॉर एक्झाम्पल Nmap असेल, असे वेगवेगळे टूल्स तुम्ही एक्सप्लोर केले पाहिजेत। नंबर 2 मित्रांनो लायनक्स फंडामेंटल्स। जोपर्यंत लायनक्सवर तुमची कमांड येत नाही, आता लायनक्सवर कमांड येणं म्हणजे काय तर कमांड प्रॉम्प्ट म्हणजे टर्मिनलवर तुम्हाला खेळता आलं पाहिजे। कमांड्सवर तुम्हाला एकदम कम्फर्ट झोन आला पाहिजे। कमांड्स हे सगळ्यात इम्पॉर्टंट सिक्रेट वेपन असतं हॅकरसाठी। मग ते काली लिनक्स असेल, पॅरट असेल, कुठलाही प्लॅटफॉर्म असो, लक्षात ठेवा कमांड शिवाय इथे काही होत नाही। ऑर्डिनरी युजर्स हे GUI वर काम करतात, ग्राफिकल युजर इंटरफेसवर, बट हॅकर्स कमांडवर काम करतात। नंबर 3 प्रोग्रामिंग नॉलेज। जर तुम्ही नॉन IT बॅकग्राऊंड वरनं असाल आणि तुम्हाला हॅकर बनायचं असेल तर लक्षात ठेवा जर तुम्ही असा विचार करत असाल की प्रोग्रामिंग नॉलेज नसेल तरी आम्ही पुढे जाऊ शकतो तर तुम्ही कुठे ना कुठे थांबणारच आहात। निदान तुम्हाला पायथन आणि जावास्क्रिप्टचं नॉलेज असलंच पाहिजे। कुठे ना कुठे तुम्हाला याची गरज लागणारच आहे। टूल बनवण्यासाठी किंवा टूल यूज करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींची गरज असतेच। नंबर 4 मित्रांनो जे असतं वेब अँड सिस्टम सिक्युरिटी। जोपर्यंत याचं नॉलेज तुम्ही घेत नाही, याचे टूल्स तुम्ही आत्मसात करत नाही, तोपर्यंत तुम्ही चांगला हॅकर बनू शकत नाही। इथे तुम्हाला SQL इंजेक्शन समजून घ्यायला लागेल, इथे तुम्हाला व्हल्नरॅबिलिटीज वेगवेगळ्या काय असतात ते समजून घेतलं पाहिजे, मालवेअर काय असतं ते समजून घेतलं पाहिजे। जोपर्यंत हे जमणार नाही तोपर्यंत तुम्ही रिअल हॅकर बनू शकत नाही। आणि नंबर 5 जे हॅकिंगचं सिक्रेट आहे मित्रांनो ते म्हणजे पेशन्स अँड क्युरिओसिटी। हॅकर जर बनायचं असेल, हॅकिंग जर शिकायचं असेल तर लक्षात ठेवा ट्राय फेल अँड लर्न ह्या सायकल मधनं नेहमी तुम्हाला जावं लागणार आहे। आणि इथे क्युरिओसिटी म्हणजे जोपर्यंत तुम्ही रोज काही ना काही नवीन एक्सप्लोर करत नाही, तुमची क्युरिओसिटी तुम्हाला नवीन मार्ग दाखवत नाही, तोपर्यंत तुम्ही चांगला हॅकर बनू शकत नाही। तर जर पुढचा सायबर वॉरियर तुम्हाला व्हायचं असेल, इथिकल हॅकिंग जर तुम्हाला शिकायचं असेल, इथिकल हॅकर बनायचं असेल तर लक्षात ठेवा हे 5 स्किल सेट हे आहे त्या सिक्वेन्स मध्येच तुम्ही फॉलो केले पाहिजेत। जिथे तुम्ही थांबला समजून जा तुमचा रस्ता तिथेच बंद झाला। ही रियालिटी कोणीच सांगत नाही। एखाद्या कोर्स मध्ये जेव्हा तुम्हाला अडकवलं जातं त्यावेळी कळतं की हे काही फॉलो केलं नाही, सगळं पॅरलली चाललं होतं। आणि ज्या विद्यार्थ्याला 0 पासून हे शिकायचं असतं, स्पेशली नॉन IT बॅकग्राऊंड वाल्यांना सगळं कन्फ्युजन असतं आणि त्या कन्फ्युजन मध्येच संपूर्ण कोर्स संपतो आणि तो विद्यार्थी स्वतःच तिथे संपतो हे लक्षात ठेवा। तर ॲटलिस्ट कुठलाही कोर्स जॉईन करण्याआधी स्वतःला महिना 1.5 महिना या 5 स्किल सेट मधून पास करा। किती % तुम्हाला इथे कळतंय त्याचा तुम्हाला अंदाज येईल आणि डेफिनेटली तुम्हाला पुढचं करिअर ह्या क्षेत्रात करायचंय का नाही करायचंय याचा सुद्धा अंदाज येईल आणि त्या पद्धतीने तुम्ही मार्गक्रमण करू शकता। इथे कुठलंही कन्फ्युजन तुम्हाला असेल तर फ्री ऑफ कॉस्ट काउन्सिलिंग साठी खाली दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करू शकता। थँक्यू व्हेरी मच।